महाराष्ट्र राज्य में जहां मराठी और अमराठी विवाद चल रहा है, इसकी कई गंभीर घटनाएं भी सामने आई हैं। कल्याण डोंबिवली शहर पिछले कुछ महीनों में मराठी अमराठी विवाद का गवाह बना है। अब डोंबिवली के 82 वर्षीय वरिष्ठ नागरिक को मराठी में बात करने पर अपमानित होना पड़ा। इतना ही नहीं, मुंबई में आयोजित इस पोस्ट प्रदर्शनी कार्यक्रम में 82 साल के रमेश विट्ठल पारखे को चेतावनी दी गई कि कहीं भी शिकायत करे, हमारा कोई कुछ नहीं बिगाड़ेगा, जिसके चलते संबंधित जीपीओ डाक विभाग के अधिकारियों को पारखे ने लिखित शिकायत की है और अब पारखे को इंतजार है कि राज्य सरकार इस संबंध में क्या भूमिका लेती है। रमेश पारखे के अनुसार डाक विभाग द्वारा मुंबई के वर्ल्ड ट्रेड सेंटर में 22 से 25 जनवरी तक 4 दिनों के लिए महापैक्स 25 प्रदर्शनी का आयोजन किया गया था। डोंबिवली के रहने वाले रमेश पारखे इस प्रदर्शन में कुछ सामग्री खरीदना चाहते थे। फिर जब विंडो नगर 32 पर मौजूद शख्स से बात करनी चाहिए तो वो शख्स हिंदी बात कर रहा था और पारखे मराठी में बात कर रहे थे। पारखे ने उसे मराठी में बात करने को कहा, लेकिन प्रदर्शनी में मौजूद स्टाफ ने मुझसे कहा कि मुझे हिंदी ही समझती है और मैं हिंदी में ही बात करूंगा। इस पर पारखे ने पूछा कि क्या आपको मराठी समझ में नहीं आती, तो कर्मचारी ने जवाब दिया कि मैं केवल हिंदी में ही बात करूंगा, अन्यथा नहीं। पारखे ने उनसे कहा कि मैं इस संबंध में आपकी शिकायत करूंगा। इस दौरान पारखे ने नियम भी याद दिलाए। डोंबिवली में रहने वाले वरिष्ठ नागरिकों ने एक वरिष्ठ नागरिक के साथ हुए इस तरह के व्यवहार और महाराष्ट्र राज्य में मराठी लोगों को जिस तरह से अपशब्दों का इस्तेमाल किया जा रहा है और मराठी बोलने से मना किया जा रहा है, उस पर खेद व्यक्त किया है। सरकारने तसे नियम केलेले आहेत। महाराष्ट्र सरकारमध्ये सुद्धा तसे नियम आहे, परंतु महाराष्ट्रात काही ठिकाणी हे नियम पाळले जात नाही असा आपला आरोप आहे। स्टॅम्प प्रदर्शनात सुद्धा या आरोपाचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। नेमका काय आपल्याला अनुभव? इकडे समोर बघून सांगा। महाराष्ट्र पोस्ट सर्कल GPO जनरल पोस्ट ऑफिस फिलाटेलिक ब्युरो यांच्यातर्फे दर 4 वर्षांनी किंवा 3 वर्षांनी फिलाटेलिक प्रदर्शन भरवण्यात येतं। त्याप्रमाणे हे प्रदर्शन वर्ल्ड ट्रेड सेंटर नरीमन पॉईंट येथे 22 ते 25 या दरम्यान भरलं होतं आणि या प्रदर्शनाला मोठं प्रदर्शन असल्यामुळे खूप गर्दी होती। तिथे स्टॅम्प्स विकले जातात। महाराष्ट्र सरकारतर्फे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, GPOतर्फे फिलाटेलिक ब्युरोतर्फे। त्याप्रमाणे हे प्रदर्शन 4 दिवस भरलं होतं। मी 25 तारखेला रविवारी तिथे वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये 4थ्या दिवशी गेलो आणि मला काही फिलाटेलिक साहित्य हवं होतं, तर ते मी विचारलं। त्यांनी मला काउंटर नंबर 32वर जायला सांगितलं। मी काउंटर नंबर 32वर गेलो आणि मला मराठीत बोलण्याची सवय असल्यामुळे मी मराठीत सांगितलं की मला अमुक अमुक साहित्य हवं आहे। तर त्यावर त्या क्लार्कने मला सांगितलं, हिंदी में बात करो। म्हटलं क्यों, आप महाराष्ट्र में रहते हो ना, तो आपल्याला तुम्हाला मराठीत बोलायलाच लागेल। माझ्याकडे मागे काही लोक होते, ती पण मराठीत बोलत होती। नंतर त्याने असा पवित्रा घेतला कि आप अगर हिंदी में नहीं बोलोगे तो हम बात नहीं करेंगे आपके साथ, आपको हिंदी में बात ही करनी ही पड़ेगी। तर मी म्हटलं ठीक है, मैं अब कंप्लेंट करता हूँ तुम्हारी। तर त्याच्या शेजारी दुसराही एक हिंदी भाषिक होता आणि मी म्हटलं कंप्लेंट करतो म्हणाल्यानंतर तो म्हणाला जाओ जाओ आणि असे हातवारे, जाओ जाओ किधर भी कंप्लेंट करो, असे हातवारे त्याने केले। त्यानंतर मग मला राग आला। तेवढ्यात हे झाल्यानंतर एक व्यक्ती तिथे आली। आता मला मटेरियल घ्यायचंच होतं म्हणून मी ते घेतलं आणि मी ताबडतोब अधिकारी शोधायला गेलो। पण ते एवढं मोठं प्रदर्शन आणि स्टेजवर कार्यक्रम चालू होते, पण त्यामुळे मला कोणी अधिकारी त्या दिवशी भेटला नाही तक्रार नोंदवायला। पण अतिशय त्यांची वागणूक हुरमट होती। हिंदी बोलाल तरच आम्ही तुम्हाला देऊ, नाहीतर देणार नाही, हे दोघांनी स्पष्ट चाललं होतं। महाराष्ट्रात राहून अशा तऱ्हेने दादागिरी करायची हे बरोबर नाही आहे। आपण जर बघितलं तर हे जे प्रदर्शन हे गव्हर्नमेंटचं प्रदर्शन होतं। हो सरकारी, हो सॉरी, हां गव्हर्नमेंटचं प्रदर्शन होतं का? आणि तो माणूस जो होता तो सरकारी अधिकारी होता का? त्याचं नाव काय होतं, काय माहिती? नाही, हे पोस्ट अँड टेलिग्राफ भारत सरकारचं प्रदर्शन होतं आणि तिथे जवळजवळ 600 कर्मचारी तैनात होते। तेवढं मोठं होतं, त्यामुळे प्रत्येकाला तिथे बॅच नव्हता दिलेला, पण त्यांना एक ड्रेस दिला होता। तर त्याप्रमाणे ते दोघे कर्मचारी पोस्टाचेच होते, पण नाव नाही मला सांगता येणार कारण खूप कर्मचारी होते तिथे। आपलं नाव सांगा। माझं नाव रमेश विठ्ठल पारखे।